तर शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट सध्या बोलतात. आपण थेट जाऊया. प्रमुखाच्या आजूबाजूला हा शब्द राजसाहेबाचा आहे. जे बडवेत बसलेले आहेत त्यांनी बाळासाहेबाला घेरून ठेवलेलं आहे आणि म्हणून मी शिवसेना सोडतोय. हेच होतं ना. आज तुम्ही त्यांच्याकडेच जात आहेत. त्या बडव्यांनी स्वतःचं एक साम्राज्य स्थापन केलंय, हे तुमच्या भाषेमध्ये, आणि तुम्ही रोज जाताय तिथे. 10 वेळेला गेले काय ना 12 वेळेला गेले, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्रित आले, आम्हाला त्याचा आनंद आहे, आम्ही त्याच्यावर टीकाही करत नाही. परंतु अशा वेळेला जे 18-19 वर्ष तुम्ही जो संघर्ष केला, तुमच्या बरोबर असलेल्या मनसैनिकांनी जो संघर्ष केला, त्याचं काय? आम्ही जेव्हा उठाव केला त्यावेळेला आम्ही एक चांगलं धाडसी पाऊल उचललं. हे कोण बोललं होतं? आम्ही तुम्हाला चाटू वाटायला लागलो. मागच्या लोकसभेला तुम्ही मोदी साहेबांचं गुणगान गात होते, त्या शिवाजी पार्कवर. ते तुम्हाला दुश्मन वाटायला लागले. आणि ज्यांच्या विरोधात तुमचा संघर्ष चालू होता ते जवळ वाटायला लागले. तर आता मनसैनिकांना माझा प्रश्न आहे, तुमची अवस्था काय? कोणता झेंडा घेऊ हाती? उबाठाचा, राहुल गांधीचा, शरद पवारचा? तुमचा स्वतःचा झेंडा कधी कुणाच्या हातात जाईल आता सांगता येणार नाही. म्हणून अशा वेळेला शिंदे साहेबांवर टीका करणं टाळा. जे तुम्हाला जमलं नाही आयुष्यात ते करायचा प्रयत्न आम्ही केलाय, ज्या हिमतीने आम्ही केलाय. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आपण अनेक वेळा त्यांना भेटलेला पण आहात. अनेक वेळा त्यांच्या कामाची दखलही तुम्ही घेतलेली आहात आणि आम्ही कधीही तुमच्यावर टीका केलेली नाही. आम्हाला त्याची आवश्यकताही वाटली नाही. उलट म्हणजे तुम्ही जे काही प्रपोजल घेऊन येत होते किंवा तुम्हाला जे काही चांगलं वाटत होतं त्याचा आम्ही सन्मान केला. मग हा सन्मान करत असताना आज तुमची भूमिका एवढी बदलती कशी? उद्या त्या मनसैनिकांनी काय घोषणा द्यायच्यात? शरद पवार साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, राहुल गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, या घोषणा द्यायला लावायच्यात ना. म्हणून म्हणलो की लावरे तो व्हिडिओ जर काढला तर 18-19 वर्षाचा संघर्ष हा कुठे गेलाय हे आपल्याला लक्षात येईल. मला तर वाटतं काही दिवसात मनसेने आता थांबलं पाहिजे, त्यांनी उबाठामध्ये सामील झालं पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही राहिला. शिंदे साहेबांवर टीका करायचं काम अनेक जण करतात, त्याच्यामध्ये आणखीन जर काही भर पडत असेल तर आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही.